अकोल्यामध्ये तापमानाचा रेड अलर्ट देण्यात आलाय आणि त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे। अकोल्यामध्ये आतापर्यंत वाढत्या तापमानामुळे 564 लोक बाधित झाले अशी माहिती आहे। यामधले 9 रुग्ण उष्माघाताचे आहेत। अकोल्यामध्ये आतापर्यंत उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू झालाय। सध्याच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागाच्या तयारीविषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल यांच्यासोबत बातचीत केली आहे। संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोनी यांनी। जिल्ह्यात पुढचे 2 दिवस तापमानाचा रेड अलर्ट सांगण्यात आला आहे आणि या संदर्भात जिल्हा प्रशासनाने म्हणजे आरोग्य विभागाने काय त्याच्या संदर्भात पावलं उचलली आहेत। आपल्यासोबत आहेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती कुलवाल मॅडम काय परिस्थिती आहे सध्या? सध्या मागील आठवड्यापासून हीट वेव्हचा तडाखा पूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत आपल्याकडे 564 हीट रिलेटेड इलनेस म्हणून आपण रिपोर्ट केलेले आहे। त्याच्यापैकी 9 हे पेशंट हीट स्ट्रोक सस्पेक्टेड म्हणून आहे आणि 2 डेथ रिपोर्टेड आहे। त्यांचं PM पण झालं आहे, पण यांच्यामध्ये आपल्याला कोमॉर्बिड कंडिशन्स पण आढळली आहे। थोडंसं ज्यांना व्यसन वगैरे असतं त्यांच्यामध्ये ते व्यसनाधीन असल्यामुळे कुठे पडले तर त्यांना त्याचं माहीत नसतं आणि ते रिपोर्ट होत नाही लवकर। त्याच्यामुळे सेकंड डेला किंवा थर्ड डेला आपल्याला ते रिपोर्ट झालेले, त्यांचं PM झालेलं आहे आणि वी हॅव रिपोर्टेड ऑन दी पोर्टल ते 2 डे। सध्याच्या परिस्थितीत सध्या रेड अलर्ट 2 दिवसात सांगितलं आहे आणि विशेषतः तापमान वाढते, काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी? आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आहे, सगळीकडे होर्डिंग्स पण लावलेले आहे आणि आमच्या सगळ्या संस्थांमध्ये आपण एक कक्ष स्थापन केलेला आहे। एक कोल्ड रूम पण आपण एस्टॅब्लिश केलेली आहे, जिथे 2 खाटा आपण रिझर्व ठेवलेल्या आहेत, जिथे पाण्याची थंड पाण्याची पिण्याची सोय, कूलर, पंखे याची व्यवस्था केली आहे। तसंच आपल्याकडे ORS आणि सपोज कोणाला डायरिया वगैरे असेल तर त्याच्यासाठी अँटी डायरियल वगैरे सगळे ट्रीटमेंट आपण उपलब्ध ठेवलेले आहे। आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे, आपल्या रुग्णालयात जे पण लोक येतात नातेवाईक त्यांच्यासाठी शेडची व्यवस्था, ग्रीन शेड टेम्पररी आपलं, आणि पाणपोई आम्ही आवाहन पण केलं आहे। काही NGOनी पाणपोईसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे आणि 12 ते 4 शक्यतोवर आपण उन्हाच्या बाहेर निघू नये आणि जर फारच अर्जंट आहे तर आपले सुती कपडे आणि आपला दुपट्टा, रुमाल याचा वापर करावा। थंड हवेशीर आपण कसं मॅक्झिमम वेळेस राहू शकू याचं परिपूर्ण आपण त्याचे प्रयत्न करावे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही दैनंदिन आवाहन करत आहोत। निश्चितच ह्या ज्या गोष्टी सांगितल्या आरोग्य विभागानं त्या सर्वांनी पाळल्या तरच या उन्हापासून गरमीपासून आपलं संरक्षण होऊ शकेल। उमेश राणे, ABP माझा, अकोला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।